नमस्कार. मी बनवणार आहे घरगुती मुखवास. त्यासाठी आपण 7 जिन्नस वापरलेले आहे. काय ते पाहून घेऊया. मी घेतली आहे बडीशोप, ओवा, आळशी, मेथीचे दाणे, सफेद तीळ, हळद व काळे मीठ. काळे मीठ आरोग्यासाठी आणि पचनशक्तीसाठी चांगले असते. तर आपल्याला हे सर्व जिन्नस एक-एक करून भाजून घ्यायचे आहे. प्रथम आपण मेथी भाजून घेऊया व ती मीठ टाकून खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया. कोणाला कडू नको असेल तर मेथी नाही वापरली तरी चालेल. त्यानंतर आपण भाजून घेऊया बडीशेप. त्यामध्ये आपल्याला मीठ व हळदीचे पाणी थोडेसे शिंपडून घ्यायचे आहे व नंतर मध्यम आचेवर भाजून घेऊया. त्यानंतर सफेद तीळ, ओवा आणि अळशी हे सर्व एक-एक करून भाजून घेऊया. आता आपले हे जिन्नस सर्व भाजून झालेले आहेत. हे आपण एका बाउलमध्ये काढून व्यवस्थित थंड करायला ठेवून घेऊया. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक काचेची बरणी. ती व्यवस्थित कोरडी पुसून घ्यावी व त्यामध्ये आपल्याला हे सर्व भरून ठेवायचे आहे. कारण आपण जर पॅक बंद बरणीमध्ये भरून नाही ठेवले, तर याचा कुरकुरीतपणा कायम राहणार नाही. त्यामुळे शक्यतो बरणीमध्येच भरून ठेवावे. तुम्हाला आता हा छान थंड झालेले आहे. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपला हा आरोग्यदायी पाचक असा मुखवास तयार झालेला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.